कौटुंबिक हिंसाचाराचा जो दिवाणी कायदा आलेला आहे 2005चा, तर तो जास्ती उपयोगी आहे महिलांच्या दृष्टिकोनातून. कारण का मी जे पाहिलेलं आहे 2005च्या आधीपासून मी ह्या क्षेत्रात काम करतेय, तर महिलांना जसं मी म्हंटल की नवऱ्याला किंवा सासरच्यांना तुरुंगात पाठवून त्यांचा काय फायदा आहे. विशेषतः ती जर महिला इंडिपेंडंट नसेल इकॉनॉमिकली, तर ती परत माहेरच्या लोकांवरती अवलंबून आहे. तर तिला त्यांना तुरुंगात पाठवणं हा हेतू नसल्यामुळे पण कदाचित तिला ती क्रिमिनल केस करायची नसते. आणि म्हणून 2005चा कायदा ह्यासाठी चांगला आहे की तिला कुठेतरी संरक्षण आदेश मिळतो, म्हणजे हिंसा थांबवा, म्हणजे मग संवादासाठी जागा तिथे निर्माण होते. किंवा तिला बेघर करू नका, तिला निवासी आदेश मिळतो. ती जर स्वतःची काळजी घेऊ शकत नसेल कारण का ती आर्थिकरित्या सक्षम नसेल, तर तिला ती मदत मिळाली पाहिजे, पोटगी सारखी किंवा अजून तिच्या ज्या काही गरजा आहेत, मुलांचं शिक्षण असेल त्याची मदत तिला मिळाली पाहिजे. तर हे जे रेमिडीज तिला सिव्हिल कायद्यातून मिळतात, तर ते मात्र क्रिमिनल कायद्यातून मिळत नाहीत. आणि म्हणून मी हे सांगू शकते की आमच्या ऑफिसमधनं जेव्हापासून 2005चा कायदा आलाय, आम्ही अजिबात कोणाला सल्ला देत नाही की तुम्ही जाऊन तुमच्या कुटुंबातल्या लोकांवरती क्रिमिनल केसेस करा, कारण का त्यांना त्याच्यात काही फायदा दिसतच नाही.